हॅलो मित्रांनो, तर बघा आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. तर सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल म्हणजे साधा, प्रेझेंट म्हणजे वर्तमान आणि टेन्स म्हणजे काळ. तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे जेव्हा आपल्याला सततची क्रिया दर्शवायची असते, जेव्हा आपण दररोजचे कामं करतो, जेव्हा आपण सतत सतत ह्या गोष्टी करतो, त्या गोष्टी करतो. फॉर एक्झाम्पल मी शाळेत जातो, मी खेळतो, या टाईपचे शब्द जे वाक्य असतात ते कोणत्या काळामध्ये येतात? प्रेझेंट टेन्समध्ये. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. जेव्हा सततची क्रिया दर्शवायची असते तेव्हा प्रेझेंट टेन्स वापरतात. तर बघा, प्रेझेंट टेन्सची रचना काय आहे? यस प्लस V1 प्लस ओ म्हणजेच काय? कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म. तर या ठिकाणी बघा, आपण काही सेंटेन्स घेतलेले आहेत. तर सेंटेन्स आपण या स्ट्रक्चरनुसार ते इंग्लिशमध्ये करणार आहोत. तर बघा, मी येतो. तर मी म्हणजे आय, ठीक आहे. येतोसाठी वर्ड आहे कम. आय कम. आय कम मीन्स मी येतो. तर त्यानंतर बघा, मी शाळेत जातो. आय क्रियापदाचं पहिलं रूप गो टू स्कूल म्हणजे काय? मी शाळेत जातो. त्यानंतर बघा, मी खेळतो. आय प्ले. आय प्ले म्हणजे काय? मी खेळतो. मी पाहतो. आय सी और आय वॉच. ओके. मी विचार करतो. आय विचार करण्यासाठी वर्ड कुठला आहे? तर थिंक. आय थिंक. मी काय करतो? विचार करतो. ठीक आहे. और मी विचार करते. सेम. आय एम. आय एम म्हणजे काय? मी आहे. and then I am. ओके. सो इथे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधली हे काही सेंटेन्स घेतले आणि ती सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये रूपांतरित केली.